मुंबईतल्या बोरिवलीत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी महायुतीतल्या पक्षांमधलं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. बोरिवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला SV रोडवरच्या फेरीवाल्यांविरोधात भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी कारवाईची मागणी लावून धरल्यामुळं गेल्या 1.5 वर्षांपासून हा रस्ता आत्ता कुठं फेरीवाला मुक्त झाला. पण त्याच रस्त्यावर QR कोड पात्र फेरीवाले पुन्हा बसवण्याचा प्रयत्न शिवसेना नेते संजय निरुपम यांच्याकडून करण्यात येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे या मुद्द्यावर शिवसेना नेते संजय निरुपम आणि भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनं बोगस आधार कार्डच्या बदल्यात फेरीवाल्यांमध्ये मोठ्या संख्येनं QR कोडचं वाटप केल्याचा आरोप संजय उपाध्याय यांनी केला आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही उपाध्याय यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. कुठल्याही स्टेशन से 150 मीटरच्या दरम्यान फेरीवाला बसू शकत नाही बसला पाहिजे. हा जो निर्णय आहे आम्ही मान्य करतो. ते गेल्या 50 वर्षापासून फूल विकण्याचं काम तिकडे करतात आणि त्यांची जो जागा आहे तो 150 मीटरच्या दरम्यान येतो. आता तुम्ही सांगता की 150 मीटर तुम्ही बसू शकत नाही, ठीक आहे, यांना स्वीकार आहे, पण त्यांना कुठेतरी तो बसण्याची व्यवस्था केला पाहिजे. जाणार कुठे आहे? तो सगळ्यांचा एक उदरनिर्वाहाचा विषय आहे आणि या विषयावर सगळ्यांतर्फे लक्ष दिला पाहिजे. हे हॉकर्सचे पात्र लोकांची यादीमध्ये तुम्ही बघू शकता. हे आधार कार्ड आजपर्यंत मी असं आधार कार्ड बघितलं नाही ज्याच्यामध्ये 5 शून्य आहेत. हे आधार कार्ड योग्य आहे. जर या लोकांना QR कोड दिला असेल तर जे संबंधित अधिकारी आहे यांची चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सरकारचे पण निर्देश आहेत, तिकडे बसता येत नाही. महानगरपालिका त्यांची जी जागा निर्धारित करेल तिकडे बसण्यात माझी सुद्धा हरकत नाही.